तुम्ही असं सांगितलं की तुम्ही दोघंही आता एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून कसं वागवता, तर तुम्ही दोघं एकमेकांना मुख्यमंत्री म्हणून वागवणार आणि अजित पवारांनी एकट्याने उपमुख्यमंत्री म्हणून वागायचं का? अजित पवार मुख्यमंत्री झाले नाही, ते उपमुख्यमंत्रीच आहेत ना. त्यामुळे त्यांना वागवायची गरज नाही. पण त्यांचा ते ते उपमुख्यमंत्री पदावर खुश आहेत आणि आम्ही टीम म्हणून काम करतो असं नाही. म्हणजे त्यांना आम्ही काय बाजूला केलंय. आम्ही निर्णय घेताना एकत्र निर्णय घेतो, एक दुसऱ्याच्या संमतीने निर्णय घेतो बिलकुल त्याच्यामध्ये. आणि आम्ही जे निर्णय घेतो ते जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी. 5 जुलैला जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा एक माहोल बनला महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंचं एकत्र येणं. तुम्हाला ते एक मेजर चॅलेंज वाटत नाही का की दोन ठाकरे की जे मराठी अस्मितेशी ठाकरे ब्रँड जोडला गेलेला आहे, त्या दोघांचंही एकत्र येणं जवळपास 20 वर्षांनी. कुणी कुणाबरोबर एकत्र येणं, कुणी कुणाबरोबर चहा पिणं, जेवण करणं, एकमेकाच्या घरी जाणं, यापेक्षा लोकांना काय पाहिजे, हे असली या विकासाची कामं पाहिजे. लोकांना कोण कोणाशी युती करते याच्याशी देणं घेणं नाही. आणि मग मराठी माणसाचा विषय आपण काढला. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला? इकडे वसई विरार नाला सोपारा गेला, इकडे अंबरनाथ बदलापूरच्या पुढे गेला, का गेला? त्यांचे सगळे प्रकल्प रखडले, बेघर झाले. पण असं आहे की कोण जबाबदार? नाही, पण त्याला जबाबदार का एकटे ठाकरे आहेत का? तुम्ही त्यावेळेला शिवसेनेत होता, तुम्ही प्रमुख पदावर होता, तुमची काहीच जबाबदारी नव्हती का? फक्त ठाकरेंची जबाबदारी? प्रमुख कोण होतं? प्रमुख ध्येय धरून कोण हे करतं? मुख्यमंत्री करतो, पक्षाचा प्रमुख करतो. जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा या मराठी माणसांसाठी घरं सुरू केली, SRA सुरू केले, BDD आली. हे बघा, BDD किती लाखात दिलं? 50 लाख करून ठेवलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले 15 लाखात द्या. केलं ना आम्ही मराठी माणसांसाठी. तुम्ही काय केलं? एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,000 लोकांना घरं दिली, 1,10,000 लोकांना आता देणार आहोत. काय केलं सांगा? याला जबाबदार आम्ही. याच माझा कट्टावरती राज ठाकरेंनी हे सांगितलं की 22 ते 25 ॲडमिनिस्ट्रेटर नेमून एक कट रचला गेला, मराठी माणसाला हद्दपार केलं गेलं आणि मुंबई अदानीसारख्या मोठ्या उद्योजकांना देण्याचा हा कट आहे. ते असंही म्हणतात की भविष्यात मुंबई एअरपोर्ट विमानतळ जे आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, ते देखील अदानीला दिलं जाईल. कार्गो जे आहे ते पालघर वाधवनच्या एअरपोर्टला शिफ्ट केलं जाईल आणि सगळं कमर्शियल फ्लाईट्स हे नवी मुंबईला, म्हणजे मुंबई आणि मुंबईसह मुंबईचे जे प्रमुख इन्स्टॉलेशन्स आहेत ते देखील अदानीच्या ताब्यात असतील असं ते म्हणतात. हा खरं म्हणजे